धन्यवाद सुशील काका. धन्यवाद. काय म्हणशील हितेश, कशा प्रकारचा जो खेळ केला तुम्ही, एवढी मोठी धावसंख्या उभारली, काय स्ट्रॅटेजी होती तेव्हा तू मैदानात आला तेव्हा? सर खूपच कठीण परिस्थिती होती ग्राउंडमध्ये असताना, तरी आमच्या प्लेयर्सनी खूप चांगली फिल्डिंग केली आणि चांगल्या प्रकारे प्रयत्न करून सामना जिंकून दिला. पहिला विजय आहे आणि पुढच्या सामन्यांसाठी काय तुमचं काय विचार केलाय, काय आखणी केली आहे तुम्ही तुमच्या संघासाठी? सर पुढच्या सामन्यासाठी करूया मरुस्थिती झालेली आहे आता, कारण पुढचे सामने जेवढे जिंकता येतील तेवढं चांगलं आहे आणि आमच्या टीमसाठी पण ते चांगलं आहे. धन्यवाद हितेश. तर हा होता मागच्या मॅचचा हितेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी त्यांनी पटकावलेला आहे. खूप खूप त्याचं अभिनंदन या ठिकाणी. आता मी ओव्हर टू द माईक मिस्टर भरत मोरे. थँक्यू समाधान दादा. सामन्याला सुरुवात झालेली आहे. एका बाजूला नारंगी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला JCC. शेजारील संघ आहेत आणि शेजारील हे एक मोठं युद्ध रंगताना आज पाहायला मिळेल. कारण JCC आणि जर का नारंगी स्पोर्ट्सचा विचार करायला तर गेल्या वर्षीचा तो एकच हाफ आपण पाहिला होता, कारण एकाच हाफ मध्ये गेल्या वर्षी सुद्धा पाहायला मिळत होते. यावर्षी सुद्धा एकाच हाफ मध्ये आहेत आणि एकमेकांसमोर येऊन उभे ठाकलेले आहेत. JCC संघ एक पराभव एक विजय, त्यानंतर नारंगी स्पोर्ट्स एक विजय एक पराभव, असं चित्र आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहूया काय घडतंय या सामन्यामध्ये. राहुलजी ठाकूर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेले, त्यांचं सुद्धा स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून. पुन्हा एकदा अविनाश शर्माचा हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डावे उजव्या स्टेज जास्त बाहेर जाते. आमचे ऑफिशियल्स वाईडचा इशारा देतात, म्हणजे अवांतरित धाव या ठिकाणी ऍड होईल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला चेंडू पाहायला मिळतोय. एकच धाव 6 धावा आतापर्यंत धावपल कधी पाहायला मिळत आहेत. 5 बॉल झालेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावपल कधी लगावलेल्या आहेत. 7 धावा. 6 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावपल कधी लगावलेल्या आहेत. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. अभिषेक सिंग लल्ला. खूप 2 वर्षानंतर मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक मोठा गॅप पडला, त्यानंतर ऑन साइडला चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी रुपेश करत असताना पाहायला मिळतात. एक धाव येते. शिवम राय आणि संदीप केणी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुक आला तो संपला. अफाट अशा मैदानी तो ऐशी वेळ वेळी डावत होता येतात जमविसी जपून आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टरक्षक तुझा उधळणा डाव. या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चपळ जो जो तोच इतर रंगाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला. जो हुकला तो संपला. आणि असं चित्र दाखवतो या ठिकाणी अरुण पाटीलच्या दिशेने मारणारा फटका संदीप केणी ब्रँडेड शॉट. पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली होती, परंतु चेंडू त्या ठिकाणी अडवला जातोय. सिद्धार्थ राय चेंडूला अडवत असताना एक धाव घेतली जाते. 14 धावा धावपल मोजल्या जातात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ते गरमागरमीचं वातावरण मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये व्हायला हवं, कारण 2 मोठे संघ आहेत. एकमेकांसमोर 2 हात करताना पाहायला मिळत आहेत. सुरेखरीतीने ऑन साइडला खेळून काढलं चेंडू आपण पाहिलाय. 1.4 षटक हाताळले गेलेले आहेत. अभिषेक याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच फॉलोअर मध्ये फील्ड केली जात होती, परंतु स्वप्नील बोने व्हॉट अ बॅकअप. चांगलं बॅकअप देताना पाहायला मिळतात. म्हणूनच की काय डॉट चेंडू येतोय. शेवटचा चेंडू असेल. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय नारंगी स्पोर्ट्सचा संघ. पुन्हा एकदा अभिषेक बॅकपुढे गेले, पंच करून दिला आहे. अरुण पाटील चेंडूवरती येतात. चांगलं बॅकअप पुन्हा एकदा भेटलं आणि एकदा पूर्ण केली गेली संदीप केणी यांच्या माध्यमातून. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावपलकरती मोजल्या जात आहेत. येणार पुढच्या षटकामागे तो पुढे जातोय एका सुमधुर गीतासाठी डीजे कडे. डीजे अमोल. थँक्यू थँक्यू डोजे.
कदीर साहेब विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. मिस्टर कदीर शेख, कदीरजी शेख विनंती आहे की आपण व्यासपीठात स्थानापन्न व्हायचंय. आपलं स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. हलक्या हाताने घेऊन काढलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. मित्रांनो, ज्या ज्या वेळेला तुमचं चांगलं फुटवर्क असेल त्या त्या वेळेला धावांचा वर्षाव पाहायला मिळेल आणि या प्रकारचं फुटवर्क संदीप किणी आज दाखवतोय. आणि म्हणूनच की काय आपण पाहतोय 17 धावा एकही गडीनं गमवत असताना धाव करते नारंगी स्पोर्ट्स या संघाच्या ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू मात्र टॅपच्या साहाय्याने जातोय एका धावेसाठी. कदीर शेख विनंती आहे की आपण व्यासपीठात स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा आपल्या पाहायला मध्ये हलक्या हाताने खेळला चेंडू इनसाइड आउट होणारा. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहून चेंडूला दिशा दिली गेली एका धावेसाठी. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी प्रदोष बैकर आहेत, त्यांच्या मागे चेंडू जात असताना आपण पाहतोय. चांगले षटक आतापर्यंत हाताळत असताना रुपेश सोनार आपल्याला पाहायला मिळतो. तिन्ही चेंडूचा खेळ धावा धावपलकावरती मोजल्या जातात 19. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली, स्वतः फंबल झाले परंतु एक धाव नशिबाने का होईना पण येताना पाहायला मिळते. चांगलं षटक, पॉवर प्ले षटक या ठिकाणी हाताळलं जातंय. रुपेशच्या माध्यमातून आतापर्यंत जखडून ठेवलं गेलंय फलंदाजांना. मोठा फटका एकही आलेला नाहीये आणि त्याच कारणास्तव हे चांगलं षटक म्हणताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र गेलाय सरळ. फास्ट बेटीला इज गॉन. बर 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 घ्या घ्या उरकून घ्या. मी पाटला चालले, मी एक फुलताये, मी पाटला चालले, मी काही करीन. मी एक फुलताये, मी काही करीन. मी तारीने पिले, मी तारी थँक्यू डजय. एका क्षणाला वाटलं मी काय बोलतोय की काय. आमचे वीरू आम्हाला सांगतायत की मला वाटलं तू बोललास काहीतरी, परंतु खरोखरच चांगला षटक या ठिकाणी हाताळत असताना रुपेश पाहायला मध्ये. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 20 धावा धावफलकावरती स्थिरावलेले असताना बॅकफुट ते गेले, पंच करून दिलाय. त्या ठिकाणी गौतम पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पॅटर्न शॉट मारत असताना एका धाव्याने षटकाची समाप्ती. 21 धावा, अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. अतिशय चांगली मॅच, मोठी मॅच आपल्या भेटीला या ठिकाणी आलेली आहे. दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एक पराभव आहे, एक विजय आहे आणि मात्र यापुढे येणारं समीकरण काय असेल हा प्रश्न आहे. आतापर्यंत अपराजित असणारा संघ फक्त एकच आहे, तो म्हणजे JCCB. गोलंदाजी मार्कवर अनिकेत मोरेश्वर शिवलकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र या ठिकाणी गेलाय सरळ फॅनच्या बेटीला. आईस गॉन. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. गौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा, गौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. थँक्यू हृदय. शतशः नमन त्या आमच्या राजाला ज्याने इतिहास घडवला. समस्त मराठांचे आराध्य दैवत, समस्त हिंदुस्थानचे आराध्य दैवत म्हणता येईल असे शिवाजी महाराज यांचा मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा आम्ही येतो या मॅच कडे. एक ऑन साइडला खेळून लागलेला फटका, एक धाव येत असताना रंजन पाटील यांच्या बॅटमध्ये. शेवटचे षटक आहे हाणामारीचं षटक आणि निर्णायक षटक म्हणून आपण या षटकाकडे पाहतो. आणि अनिकेत मोरेश्वर शिवलकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना 5-4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हलक्या हाताने शेवटपर्यंत वाट पाहिली, स्विंग ओळखला आणि एक धाव त्या ठिकाणी येते. 23 धावा धावफलकात लगावल्या जात आहेत. 3 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडूंच्या खेळामध्ये पाहूया किती धावा येतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साईडला भिरकावून दिला परंतु चेंडू सरळ जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. एकच धाव मिळेल गौतम पाटील यांना. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा धावफलकात लगावल्या जात आहेत. नारिंगी वर्सेस नारिंगी असं चित्र आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र गॅपच्या दिशेने येतोय. त्या ठिकाणी संधी होती, संधीचं सोनं काढण्याचा प्रयत्न परंतु चेंडू त्या ठिकाणी जोपर्यंत गॅदर करून लावतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. 25 धावा शेवटचा चेंडू असेल. काय घडेल शेवटच्या चेंडूवरती, कारण जर का एक मोठा फटका आला तर मॅच खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल आणि एक धाव जरी आली तरी सुद्धा एका बाउंड्रीची गरज असेल. परंतु येणारी एक धाव काय सांगून जाते, येणाऱ्या एक धावेमध्ये एका चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आता हलक्या हाताने खेळणार चेंडू चेंडू मात्र जात ऑफ साईडला एका धावेसाठी. अशा प्रकारे एका धावेने धावफलक संपन्न होत आहे 26 वरती आणि 27 धावांची गरज असणार आहे ती जेसीसी या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. या ऐकूया एक सुमधुर संगीत आणि त्यानंतर आपण वाढणार आहोत टॉस कडे. थँक्यू साई सोपारा स्पोर्ट्स आणि HJK कॅप्टन टॉस साठी यायचंय. HJK कॅप्टन टॉस साठी या. चला हितेश नाणेफेकीसाठी यायचंय. चला HJK कॅप्टन टॉस साठी या. लगेचच यायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे सर्वांनी लक्षात ठेवा. सामन्याला सुरुवात होते. स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग. प्रकाश पाटील गोलंदाजी मार्कवर समोर असणार आहे अरुण पाटील. हलक्या हाताने खेळत असताना चेंडू आपल्या पायामध्ये एक धाव. जेसीसी वर्सेस नारंगी. शेजारील संघ आहेत. अनेक वेळा एकत्रित आपण पाहिलं असेल. एकाच गावातून बिलॉंग करतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑफ साईडला त्या ठिकाणी परत फंबल चेंडू चालवला गेलाय सीमारेच्या बाहेर. 4 धावा. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला गेलेला आहे. साई सपारा स्पोर्ट्स नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय सुद्धा सांगायचा आहे. फील्ड फर्स्ट. येस थँक्यू हबीब. थँक्यू प्रसाद गावड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत खूप चांगला प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय आणि एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. खूप चांगलं चित्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं जातं. एकंदरीत 6 धावा धापलकते लगावल्या जातात. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू त्या ठिकाणी शिवम राय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 7 धावा धावफलकात लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा प्रकाश पाटील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तेजस कांगणे यांच्या माध्यमातून नक्कीच 3 धावा वाचवतायत आणि या एका धावाने धावफलक पुढे जात असताना 5 धावांवर पोहोचते 8 धावांवरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हलक्या हाताने टच केले चेंडूला. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकात लगावले गेलेले आहेत. आपण येणार दुसऱ्या षटकामध्ये. तोपर्यंत जाऊया या ऐकूया एक सुमधुर गीत. चला पुढच्या षटकामध्ये आपण जाणवत. संदीप किनी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळते. अविन शर्मा यांच्या चेंडू डावेस्टच्या बाहेर. वाईडची सांगता अवंतरित धाव येते. दबाव बिलकुल आहे या ठिकाणी नारंगी स्पोर्ट्सच्या संघावर. पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलेला चेंडू पाहायला मिळते. त्या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. 1 धाव येते. 11 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूचा खेळ. दुसरं षटक मार्गस्थ. संदीप किनी गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा संदीप किन्नी टू अरुण पाटील.
हलक्या हाताने खेळून काढला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट केली जाते. मैदानाच्या आतमध्ये एक शांत चित्ताचं वातावरण आहे, कारण दोन्ही संघ एकाच विभागातून बिलॉंग करतात आणि एकमेकांचे धागेदोरे दोन्ही संघांना माहीत आहेत. नंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी आणि पंचाकडे दाद मागितले जाते. पंच मात्र या ठिकाणी अपेल येस ऍक्सेप्ट करतात. विकेटचं पतन होत आहे. येस, या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. चला, आउट आहे. चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 4-2 चेंडूचा अजून खेळ शिल्लक आहे. चला, पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. रनआउटच्या रूपाने माघारी परतलाय फलंदाज अविनाश शर्मा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय दिलीप शर्मा. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू आपल्या पायामध्ये ऑफ साईडला. एक धाव. 14 धावा धापलकडे लगावल्या जात आहेत. अजूनही चेंडूचा जर विचार करायचा झाला तर 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सामना बिलकुल ऑन आहे. मॅच बिलकुल ऑन. हलक्या हाताने खेळ काढला चेंडू आपल्या पाहायला मैदानाच्या आतमध्ये विकेटवरती चेंडूला त्या ठिकाणी लँड केला जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत व्यवस्थित रीतीने टाइम करत असताना दुसऱ्या षटकाची या ठिकाणी समाप्ती. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जोपर्यंत ही 12 चेंडू टाकले जातील तत्पुढे जातोय आपण एका गाण्याकडे. डीजे थँक्यू डीजे. चला, 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. चला, घाई करा.
12 चेंडू 12 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी येत असताना पॉवर प्लेचं षटक आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विजय पाटील येताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट पाहायला मिळते. प्रकाश पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लगावत असताना विजय पाटील पुन्हा एकदा गाईड करतात. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. नयन कालुष्टे, शिवम राय आणि संदीप केणी असं चित्र आहे. त्यानंतर बंधू पाटील आणि रंजनदादा पाटील हे सर्कलच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र इंटू द गॅप आणि काय फिल्डिंग केली आहे. व्हॉट अ फिल्डिंग, सुपर फिल्डिंग बाय मिस्टर तेजस कांगणे. शेवटच्या क्षणी चेंडूला त्या ठिकाणी अडवलं. जवळजवळ चेंडू सीमारेषा बाहेर गेला असं वाटत होतं, परंतु त्याच्यामध्ये अडसर होतोय आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवताना पाहायला मिळतोय. याच प्रकारचं डेडिकेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे मित्रांनो. ज्या ज्या वेळेला मॅच जिंकायची असते हाय व्होल्टेज सामन्यामध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी गेला ऑन साईडला. अरुण पाटील आपला पॅटर्न शॉट खेळत असताना पाहायला मिळतोय. 1 धाव येते. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहतोय. 18 धावा धावफलकावरती. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावांची गरज असेल ती 9. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सरळ. 1 धावेसाठी डिक्लेअरचा इशारा येतोय. शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी ऑन आहे. अरुण पाटीलच्या बॅटला चेंडू मिडलला कनेक्ट होतोय, म्हणजेच अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. आणि ज्या ज्या वेळेला तुमच्या बॅटला चेंडू व्यवस्थित रीतीने कनेक्ट होत असतो त्या वेळेला फलंदाजाचं मनोबल द्विगुणित होत असतं मित्रांनो. पाहूया पुढील चेंडूवरती काय घडतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण विजय पाटील यांच्या माध्यमातून, परंतु 1 धाव घेतली जाते. आक्रमक पवित्रा, आक्रमक फटका, तितकाच कॉन्फिडन्स आपल्याला फटक्यामध्ये पाहायला मिळाला, परंतु 1च धाव येते आणि या 1 धावेने 3ऱ्या षटकाची समाप्ती. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे ती एकंदरीत 7. नवीन गोलंदाजी मार्कवर येतील. तत्पूर्वी या ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे आली लावते गो ओठाला बॉयफ्रेंड संगीला. नवीन गोलंदाज या ठिकाणी वैयक्तिक पहिले सांघिक 3रं षटक घेऊन येत 4थं षटक घेऊन येत असताना रंजनदादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. अरुण पाटील ऑन स्ट्राईक. काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत, कारण हाय व्होल्टेज मॅच आहे. दोन्ही संघाच्या वाट्याला 1 पराभव 1 विजय आलेला आहे. सूर्यपादा चेंडू बॅकवरती गेला, चांगलं क्षेत्ररक्षण अरुण पाटील त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. स्ट्राईक चेंज करणं इथं अनिवार्य असेल, कारण एखादा वाईट चेंडू आला तर बॉल टू रनचं समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतं. 5 चेंडू 6 धावांची गरज. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्या खेळाडूला दुसऱ्याचं सामर्थ्य कधीच हरवत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस खुद्द देव सुद्धा करत नाही मित्रांनो. म्हणूनच की अरुण पाटीलची बॅट या ठिकाणी तळपताना पाहायला मिळते. 1-1 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. 4 चेंडू 5 धावांची गरज. 4 बॉल 5 रन्स. पुन्हा एकदा रंजनदादा पाटील क्षेत्ररक्षणात वेगळे बदल. ऑन साईडला आपण पाहू शकता नयन कालुष्टे, बंधू पाटील, तेजस कांगणे, विजय पाटील. ऑफ साईडला संदीप केणी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शिवम राय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. शिवम राय, गौतम पाटील, संदीप केणी. व्हॉट स्क्वॉड, अप्रतिम संघ आणि त्या संघाचं कॉम्बिनेशन अप्रतिमरित्या या ठिकाणी दाखवत असताना त्या साहेबाच्या ऐतिहासिक मैदानावरती मागील वर्षाचे आम्ही हिरो आहोत आणि या वर्षी सुद्धा त्याच दिमागात त्याच रुबाबात या ठिकाणी विजय सादर करू असं दाखवत असताना रंजनदादा पाटील पुन्हा एकदा ऑन फायर अँड विकेट इज गॉन. आता कसं हे आता कसं वाटतंय
थँक्यू डुजे. आता थोडंसं गारगार वाटायला चालू झालंय, पण मैदानाच्या आतमध्ये फुल गरमाई आहे. कारण ज्या प्रकारचं वातावरण आहे, ज्या प्रकारचं ऍटमॉस्फिअर क्रिएट झालंय या ठिकाणी, खरोखरच मानावं लागेल दोन्ही संघांना. आम्ही या फॉर्मॅटचे बेताब बादशाह का आहोत ते दाखवतायत दोन्ही. एका वेळेला असं वाटतं की पार्ट जवळ येस, या ठिकाणी सुद्धा ब्रदर अगेन्स्ट ब्रदर, शिवम राय वर्सेस सिद्धार्थ राय. बॅकफुट गेले, पंच करून देण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण संदीप किणी त्या ठिकाणी करतायत. आगळं वेगळं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. संदीप किणी अजूनही सर्वांना आठवते मागील वर्षातील जेसी जगेज मारली ती डायू, कधी न मारणारा खेळाडू डायू लावून त्याला चौकार अडवला होता आणि तोच या ठिकाणी फ्रेम मध्ये येताना पाहायला मिळतोय. संडी पुन्हा एकदा चर्चा केली जाते. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे, धावांची गरज आहे ती 3. काय घडेल आमचे चिच्चू आम्हाला दर्शवतात या ठिकाणी. ज्या वेळेला नारंगीची मॅच असेल त्या वेळेला हा शब्द नक्कीच ऐकायला येईल मित्रांनो. शेवटचा चेंडू, 1 चेंडू 3 धावा. बॅकफुट गेले, पंच करून दिला. शेवटच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण, वाट पाहिली, वेट अँड वॉच वाला क्रिकेट पाहिलं होतं. चेंडूची गती ओळखली, बाउन्स ओळखला, त्यानंतर डाईव्ह लगावली आणि जवळजवळ 3 धावा वाचवल्यात. आणि वॉट अ फिल्डिंग, ट्रेमेंडस फिल्डिंग बाय मिस्टर शिवम राय. मॅग्निफिसंट एफर्ट, वेल प्लेड गाइज. थँक्यू डुजई. पर्पल कॅप केदार शिवम रायला द्यायचे. येस, व्यासपीठावरती यायचंय केदार. शिवम व्यासपीठावरती यायचंय. पुन्हा एकदा ऑरेंज कॅप होल्डर होताना पाहायला मिळतंय शिवम राय. केदार देसाई याच्याकडून ती कॅप शिवमकडे येते. व्यासपीठावरती यायचंय. फिरती कॅप आहे आणि म्हणूनच द्यायचे. येस, ऑरेंज कॅप द्यायचे केदार शिवमला आणि तू मैदानाच्या आत जायचंय. त्यानंतर येस, वेल प्लेड शिवम, वेल फील्ड. आणि ऑरेंज कॅप मेंटेन आहे रंजन दादा पाटील यांच्याकडेच. पर्पल कॅप, येस, विकेट साठी जी पर्पल कॅप आहे ती त्यांच्याकडेच राहील. आणि मॅन ऑफ द मॅच. आता काही अशा मॅच होत आहेत आणि त्या मॅच मध्ये आम्हाला प्रश्न पडतो की मॅन ऑफ द मॅच द्यावी कोणाला. कारण जवळजवळ 2 ते 3 खेळाडू इतका चांगला परफॉर्मन्स करतात. आणि अथक विचारानंतर आम्ही या ठिकाणी हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय. तो देण्यासाठी मी आमंत्रित केले कदरजी शेख यांना की आपण पुढे यायचंय. आणि हा अवॉर्ड जातोय मिस्टर शिवम राय. बॅट पंतनाला आपल्यातून 8 धावा आणि मोक्याच्या क्षणी केलेलं चांगलं क्षेत्ररक्षण हे ठरलंय या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी दिलेलं एक सर्टिफिकेट. आणि म्हणूनच की काय या ठिकाणी गौरवण्यात येणार आहे या मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन शिवम राय यांना. चला मॅचला सुरुवात करा. यस, सायबा क्रिकेट क्लबचा एक जुना फलंदाज, जुना जंत खेळाडू, द ग्रेट लिजंड प्लेयर कदीर शेख यांच्या हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन सन्मानित केलं जातंय.